हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस। मी बच्चाओ सर, युअर मॅथ्स टीचर। बच्चे लोक, आपण सुरुवात केलेली आहे कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरला। मॅथ्स 2 चं फर्स्ट चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर्स, जे तुमच्या जेई मेन्सला ऍडव्हान्सला सुद्धा चांगल्यापैकी लेटेस्ट आला आहे। बच्चे लोक, आधीच्या लेक्चर्स मध्ये आपलं पुष्कळ पाहून झालेलं आहे की आयोटा आय हे काय इमॅजिनरी नंबर्स मधलं युनिट आहे। याची व्हॅल्यू युनिट व्हॅल्यू आहे, याची व्हॅल्यू असते √-1। √-1 ला आपण काय म्हटलेलं आहे आय, आणि मग जर स्क्वेअर केला तर आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते तर -1। आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते -1। मग आयच्या सगळ्या पॉवर्स आपल्या स्टडी करून झालेल्या आहेत। कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय तर a+ib फॉर्म मधला नंबर, a+ib फॉर्म मधला नंबर। आणि याच्यावर आपण बरेच क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले आहेत बच्चे लोक। मग कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, कॉम्प्लेक्स नंबरचं रूट कसं काढतात, स्क्वेअर रूट कसं काढतात ते स्टडी करून झालं। नंतर काही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले ज्याचे आन्सर्स काय असतात कॉम्प्लेक्स नंबर्स असतात, ते पण आपण सॉल्व्ह करून झालंय। तर बच्चे लोक, आपलं चाललेलं आहे प्रॅक्टिस सेट 1.2 मधले सम्स। तर चला सॉल्व्ह करूया राहिलेले सम्स। बच्चे लोक, आपला क्वेश्चन 4 आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। पुन्हा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे। बच्चे लोक, याचा आन्सर बऱ्यापैकी मोठं होणार आहे, डिफिकल्ट म्हणण्यापेक्षाही काय मोठं होणार आहे। मग सोल्युशन तिथून स्टार्ट करतो मी। बच्चे लोक, क्वाड्रॅटिक इक्वेशन फर्स्ट टर्म स्क्वेअर टर्म आहे, सेकंड टर्म आपलं एक्स टर्म आहे, हे कॉन्स्टंट टर्म आहे इक्वल टू 0। आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, जनरल फॉर्म मध्ये आहेच आहे। चला मग याला कंपेअर करूया आपल्या स्टँडर्ड इक्वेशनची। ax² + bx + c = 0। abc च्या व्हॅल्यूज घेऊ आणि याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करूया। मग मी म्हणेन कंपेअरिंग विथ आवर जनरल फॉर्म। कंपेअरिंग विथ काय ax² + bx + c = 0। सांगा चलो a ची व्हॅल्यू किती आहे। a कोण आहे कोएफिशिएंट ऑफ x²। इथे x² चा कोएफिशिएंट नाही लिहिलेला म्हणजे काय येतो तो 1 आहे। a ची व्हॅल्यू झाली 1, b ची व्हॅल्यू घ्या। चलो b गॉट कोएफिशिएंट ऑफ x। इथे x चा कोएफिशिएंट x सोडून कोण आहे तर मायनस ब्रॅकेट मध्ये 2 + i। हा झाला आपला b ची व्हॅल्यू आहे ब्रॅकेट मायनस आणि ब्रॅकेट मध्ये 2 + i। तसंच बच्चे लोक c ची व्हॅल्यू आहे, c इज कॉन्स्टंट आणि इथलं कॉन्स्टंट टर्म कोण आहे मायनस आहे आणि पुन्हा 1 - 7i आहे, 1 - 7i। तर बच्चे लोक, आपल्याकडे आता एबीसी च्या व्हॅल्यूज आहेत आणि आपल्याला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला डिस्क्रिमिनंटची म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू शोधून घ्यावी लागते। मग चला आपण b² - 4ac ची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ। b², b कोण आहे बच्चे लोक तर मायनस ब्रॅकेट मध्ये आहे 2 + i, त्याचा स्क्वेअर हा झाला b² -4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1। चलो या स्टेपला खाली घेतो -4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1 इंटू c ची व्हॅल्यू आहे मायनस आणि 1 - 7i। तो बच्चे लोक, आपण व्हॅल्यू बनवतोय b² - 4ac ची। मग b², b ची व्हॅल्यू तिचा स्क्वेअर -4 a आणि c ची व्हॅल्यू। चला याला सिंप्लिफाय करा इक्वल टू बच्चे लोक, मायनस चा स्क्वेअर काय असतो प्लसच असतो, त्यामुळे 2 + i स्क्वेअर होईल। मायनस चा स्क्वेअर काय असतो प्लसच असतो आणि इथे मायनस इंटू मायनस काय झालेलं असेल प्लस, मायनस इंटू मायनस काय झालेलं असेल प्लस। 4 × 1 = 4 आणि ब्रॅकेट मध्ये असेल 1 - 7i मायनस प्लस। आता याला सॉल्व्ह करा। 2 + i चा स्क्वेअर a + b ब्रॅकेट स्क्वेअर ने ओपन करा, a², 2 चा स्क्वेअर 4 + 2ab, 2 × 2 × i किती होतील तर 4i
प्लस बी स्क्वेअर दॅट इज आय स्क्वेअर, आयचा स्क्वेअर, प्लस 4 1 जा 4 आणि मायनस 4 7 जा 28 आय. सोडवत राहा. 4 प्लस 4 झाले 8, 4 प्लस 4 झाले 8, प्लस 4i आणि मायनस 28i, प्लस 4i मायनस 28i असतील बच्चों मायनस 24i. एक प्लस एक मायनस एक सबट्रॅक्शन करून मोठ्याचा साइन द्या. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते बच्चों -1. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते -1. मग आता 8 -1 होतील बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 8 -1 होईल 7, 8 -1 7 मायनस 24i. ही झाली आपली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. मग बच्चों पुढे आपला फॉर्म्युला. मग युजिंग फॉर्म्युला x इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बच्चों हा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला. आता पुढे सॉल्व करू, याला वैल्यूज टाकू सॉल्व करू. तो बच्चे लोग x इक्वल टू माइनस b ची व्हॅल्यू बघा, b ची व्हॅल्यू किती -2 प्लस i. x इक्वल टू माइनस b ची ना माइनस तो फॉर्म्युल्यात नाही, माइनस फॉर्म्युल्यात पण b ची व्हॅल्यू बघा, b ची व्हॅल्यू आहे -2 प्लस i, -2 प्लस i ही झाली b ची व्हॅल्यू. हे फॉर्म्युल्यातलं माइनस, b स्वतः माइनस आहे. ओके, पुढे आलं प्लस और माइनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. तो बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू बच्चे लोग ही आहे 7 - 24i, 7 - 24i अपॉन 2a. 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1. मग बच्चे लोग देयरफॉर x इक्वल टू मायनस मायनस झालं प्लस 2 प्लस i मायनस मायनस प्लस, पुढे प्लस और मायनस अंडर रूट 7 - 24i अपॉन 2 1 जा 2. चलो x चा आंसर आलाय 2 प्लस i प्लस और मायनस अंडर रूट 7 - 24i अपॉन 2. चलो आता याला पुढे सिंप्लिफाय करायचं असेल तर हे स्क्वेअर रूट आपल्याला लागेल. अंडर रूट 7 - 24i चा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड करावा लागेल. मग आपण यापूर्वी स्क्वेअर रूट फाइंड केलेलेच आहेत, त्यामुळे आता ह्या एवढ्या पार्टला पहिल्यांदा सॉल्व करून घेऊ. मग लेट अस फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 7 - 24i. आता इथे x चा आन्सर मी इथे थांबवलं. मी आता काय करतोय, मी ह्या पार्टला पहिल्यांदा सॉल्व करतोय. मग मी म्हणेन लेट अस फाइंड अंडर रूट 7 - 24i स्क्वेअर रूट, याचा स्क्वेअर रूट आपण फाइंड करूया. मग चलो लेट अंडर रूट 7 - 24i, तर याचा स्क्वेअर रूट असून काय असेल, एक कॉम्प्लेक्स नंबर असेल. एका कॉम्प्लेक्स नंबरचं रूट असून काय असेल तर एक कॉम्प्लेक्स नंबरच असेल. आणि समजा तो काय आहे, समजा चलो a प्लस ib. या पार्टला सॉल्व करायला घेतलं, ते काय आहे स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट असून एका कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट असून काय असेल तर कॉम्प्लेक्स नंबरच असेल, म्हणून a प्लस ib. मग याला आपण चलो असे समज आपण सॉल्व केले, स्क्वेअर रूट आपण फाइंड केलेला आहे. मग स्क्वेअर रूट फाइंड करण्यासाठी काय करतो आपण, आता ह्या इक्वेशनला सॉल्व करायचं, त्याच्यातून a ची व्हॅल्यू आणू, b ची व्हॅल्यू आणू आणि मग याचा स्क्वेअर रूट काय असेल तर a प्लस ib असेल. आता हे जे आपण या स्क्वेअर रूटला म्हटलंय, ह्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू किती घेतली a प्लस ib. हे इक्वेशन यूज करून काय करू, a ची व्हॅल्यू काढू, b ची व्हॅल्यू काढू, मग स्क्वेअर रूट कोण राहील तर a प्लस ib असेल. ओके, म्हणून मी आता याला सॉल्व करण्यासाठी काय करतोय, स्क्वेअरिंग बोथ साइड्स.
दोन्ही साइडचे स्क्वेअर्स. मग 7 मायनस 24i स्क्वेअरिंग केलं तर इकडे होईल a प्लस IB चा स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग केल्यामुळे हे रूट निघून गेलं तर इकडे स्क्वेअर घ्यावा लागेल. याला आता सॉल्व करा. 7 मायनस 24i इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2aib 2abi म्हणूया 2abi प्लस I स्क्वेअर b स्क्वेअर प्लस I स्क्वेअर b स्क्वेअर. b चा स्क्वेअर म्हणजे I स्क्वेअर b स्क्वेअर. मग चलो 7 मायनस 24i इक्वल टू a स्क्वेअर. I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते मित्रांनो? -1. I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 -1 इंटू b स्क्वेअर. -1 इंटू b स्क्वेअर झालेलं असेल -b स्क्वेअर प्लस 2abi. जसं तसं I स्क्वेअर b स्क्वेअर म्हणजे कोण असतो मित्रांनो? -b स्क्वेअर बाय I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1. आता इक्वेटिंग रियल पार्ट्स अँड इमॅजिनरी पार्ट्स. 7 रियल आहे तसं इकडे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर रियल आहे. म्हणजेच काय त्यांच्यामध्ये I नाहीये आणि इथे पण I आहे इथे पण I आहे. म्हणजे हे काय इमॅजिनरी पार्ट्स. मग आपण इथे काय करूया? इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. त्यामुळे आपल्याला मिळेल बच्चों a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा रियल नंबर आहे तसं इकडे 7 हा रियल नंबर आहे. therefore a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू 7. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ची व्हॅल्यू असेल 7 आणि I जर आपण कन्सिडर नाही केला तर 2ab इक्वल टू काय असेल? -24. 2ab हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि इथे -24i हा इमॅजिनरी पार्ट आहे. therefore 2ab इक्वल टू -24 and 2ab इक्वल टू येईल -24. मग याच्यावरून आपण एकाची व्हॅल्यू काढून घेऊ. समजा मी b ची व्हॅल्यू काढतोय. therefore b इक्वल टू येईल बच्चों -24 अपॉन 2a. therefore b ची व्हॅल्यू येईल -2 ने डिवाइड करता येईल -12 अपॉन a. ही झाली आपली b ची व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू आली -12 अपॉन a. आता ही व्हॅल्यू आपण a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू 7 मध्ये टाकूया आणि याला सॉल्व्ह करूया. म्हणजे a आणि b च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळायला लागतील. b ची ही व्हॅल्यू कुठे टाकतोय मी? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू 7 मध्ये. मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. b ची व्हॅल्यू किती आहे? मायनस b ची व्हॅल्यू किती आहे? तर -12 अपॉन a चा स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. b ची व्हॅल्यू आहे -12 अपॉन a त्याचा स्क्वेअर आणि इक्वल टू काय? 7. इक्वल टू 7. तर चलो याला आता सॉल्व्ह करू. म्हणजे आपल्याला काय मिळतील? a च्या व्हॅल्यूज मिळतील. याला सॉल्व्ह करू म्हणजे a च्या व्हॅल्यूज मिळतील आपल्याला. मग चलो चला a स्क्वेअर देन मायनस चा स्क्वेअर प्लसच असतो त्यामुळे 12 चा स्क्वेअर होईल 144. a चा स्क्वेअर असेल a स्क्वेअर इक्वल टू 7. a स्क्वेअर मायनस आणि या निगेटिव्ह टर्मचा स्क्वेअर काय घ्यावा लागेल? प्लसच. त्यामुळे 12 चा स्क्वेअर झाला 144 आणि a चा स्क्वेअर झाला a स्क्वेअर. एखादा म्हणाल सर हे मायनस मायनस प्लस ने का करायचं? तर नाही, पहिलं स्क्वेअर होईल आणि मग प्रॉडक्ट होईल. एखादा काय करेल? मायनस मायनस प्लस चा विचार करेल. नाही घडणार तसं. पहिलं हे स्क्वेअर होईल आणि मग त्याला इंटू मायनस होईल. ओके. चला बच्चों आता a स्क्वेअर ने मल्टिप्लाय करून टाकू म्हणजे हा डिनॉमिनेटरचा a स्क्वेअर पण न्यूमरेटरला चालला जाईल. मग therefore a raised to 4 minus 144 equal to a square. Multiplying each term by a square. a square ने मल्टिप्लाय केलं हा झाला a raised to 4. हा a square निघून जाईल आणि इकडे होईल 7a square. मग a raised to 4
ए स्क्वेअर ला इकडे आणू मायनस किती 7a स्क्वेअर आहे आपला तो ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर ने जर मल्टिप्लाय केलं ए स्क्वेअर ने तर हे काय झालं a raised to 4 minus 144 आणि हे काय आहे तर 7a स्क्वेअर. आता याला अरेंज करू a raised to 4 7a स्क्वेअर ला मी इकडे आणतोय minus 7a स्क्वेअर minus 144 equal to 0. बच्चों लोग आता याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं ट्रीट करून टाकू. 144 चे फॅक्टर्स असे की त्यांची सबट्रॅक्शन असली पाहिजे 7. 144 चे दोन फॅक्टर्स असे की सबट्रॅक्शन किती पाहिजे 7. ते आहेत 16 9 जा 144 आणि 16 आणि 9 ची सबट्रॅक्शन किती येते 7. बच्चों लोग आता सम खूप मोठं होतं त्यामुळे तुम्ही डायरेक्ट जंपिंग स्टेप्स यूज करू शकता. त्यामुळे याचे फॅक्टर्स डायरेक्ट असे घेता येतील आपल्याला a स्क्वेअर a raised to 4 च्या ऐवजी a स्क्वेअर 16 आणि a स्क्वेअर आणि 9 equal to 0. 16 9 जा 144. आता साइन्स असे द्यावे लागतील की आपल्याला -7 पाहिजे. मग -16 प्लस 9 केलं की -16 प्लस 9 किती येतील -7 आणि 16 9 जा आपले 144 आहेतच. याच्यावरून हे कसं येतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण तुम्ही शेकडो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत. मग देयरफॉर a square minus 16 equal to 0 or a square plus 9 equal to 0. Therefore, either first factor equal to 0 or second factor equal to 0. मग a square minus 16 पुढे जाईल plus 16 or a square plus 9 पुढे जाईल minus 9. पण as a is real number तर रियल नंबरचा स्क्वेअर कधी निगेटिव्ह असू शकत नाही. a square equal to -9 a square equal to -9 not acceptable. याला एक्सेप्ट करणार नाही not acceptable. याला आपण एक्सेप्ट नाही करणार. Therefore a square equal to 16. मग a square ची व्हॅल्यू आली बच्चों लोग 16. Therefore a ची व्हॅल्यू 16 चा रूट 4. a ची व्हॅल्यू +-4. आता आपल्याकडे a ची व्हॅल्यू आहे +-4. मग त्याच्यावर आपल्याला b ची व्हॅल्यू काढून घेता येईल. b ची व्हॅल्यू आहे -20. b ची व्हॅल्यू आहे -12/a. b ची व्हॅल्यू त्याच्यावर तयार करू. मग इफ a इक्वल टू +4 एकदा घेऊया प्लस देन b ची व्हॅल्यू आहे बच्चों देन b इक्वल टू -12/a. b इक्वल टू -12/a ची व्हॅल्यू किती 4. therefore b इक्वल टू झालं -3. मग a इक्वल टू 4 त्या केस मध्ये b इक्वल टू किती आहे -3. आणि बच्चों इफ a इक्वल टू +4 च्या ऐवजी आपण -4 घेतलं. इफ a इक्वल टू -4 देन b इक्वल टू किती आपला -12/a. b इक्वल टू -12/a ची व्हॅल्यू किती घेतलेली आता आपण -4. तर बच्चों माइनस होऊन जाईल प्लस b ची व्हॅल्यू येते 3. मग a इक्वल टू -4 देन b इक्वल टू किती येतं 3. therefore आपण हे काय स्क्वेअर रूट फाइंड करत होतो म्हणजेच काय तर 7 - 24 i ची व्हॅल्यू आपण a + ib सपोज केलेली होती. आपल्याकडे आता a आलाय b आलाय आपल्याकडे a b च्या व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे याचं स्क्वेअर रूट म्हणजे 7 - 24 i ची व्हॅल्यू 7 - ते स्क्वेअर रूट मध्ये बच्चों अंडर रूट 7 - 24 i ची व्हॅल्यू a ची व्हॅल्यू 4 कारण ती व्हॅल्यू काय आहे 7 - 24 i चा रूट काय आहे a + ib. हे स्क्वेअर रूट किती घेतलेलं आपण a + ib. a
प्लस त्यावेळेस बी ची व्हॅल्यू किती बच्चो लोग -3, बी ची व्हॅल्यू आहे -3 आणि काय लिहावं लागेल आय, आणि ते सुद्धा काय प्लस मायनस, बरोबर. आपण ए चा फक्त एक सेट यूज केला. मग देयरफॉर 7 - 24 आय ची व्हॅल्यू राहील बच्चो लोग प्लस मायनस इन ब्रॅकेट 4, हे प्लस मायनस होईल -3i. तो बच्चों लोग 7 - 24 i ची व्हॅल्यू निघते आपली प्लस और मायनस 4 - 3i. आता आपण हे सम कुठे थांबवलेलं होतं, तर या ठिकाणी x = 2 + i प्लस और मायनस √7 - 24i अपॉन 2, आणि मग याला पुढे सॉल्व करता येत नव्हतं म्हणून आपण काय केलं, √7 - 24i ची व्हॅल्यू सेपरेट काढत होतो, आणि ती 7 - 24i ची व्हॅल्यू किती आलेली बच्चों लोग प्लस और मायनस 4 - 3i. तर बच्चों लोग आता आपण पुन्हा कुठे आहोत, पुन्हा या ठिकाणी x ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू काय 2 + i, 2 + i, पुढे प्लस और मायनस 7 - 24i चं रूट ऑफ 7 - 24i किती आलंय ते प्लस और मायनस 4 - 3i, 4 - 3i, आणि अपॉन किती आहे, अपॉन 2 आहे. तर बच्चों लोग चला याला आता सॉल्व करा. x = 2 + i, एकदा घ्यावं लागेल प्लस, एकदा घ्यावं लागेल मायनस. x = 2 + i, एकदा घेतो प्लस 4 - 3i अपॉन 2. याला सॉल्व करून घेऊ. x = 2 + 4 होतील 6 प्लस i - 3i होतील -2i अपॉन 2. याला 2 कॉमन काढला, सिम्प्लिफाय केलं, 2 कट होऊन जाईल, 2 कट होऊन जाईल कॉमन काढल्यानंतर, आणि शेवटी उरेल 3 - i, 3 - i. x चा आन्सर 1 येईल 3 - i. कसं 2 कॉमन निघेल, पहिल्यांदा 2 कॉमन गेल्यावर ब्रॅकेट मध्ये 3 - i उरेल, आणि 2 काय झालेला असेल, कट झालेला असेल. तर x चा एक आन्सर येतं 3 - i. और अजून आपला x चा सेकंड आन्सर बाकी आहे. x = काय, एकदा घेतला आपण प्लस, आता एकदा घ्यावं लागेल मायनस. x = 2 + i मायनस कोण राहील 4 - 3i, 4 - 3i अपॉन 2. Therefore x = 2 + i -4 प्लस 3i अपॉन 2. Therefore x = 2 - 4 होतील बच्चों लोग -2, लाइक टर्म्स 2 - 4 होतील -2, प्लस i प्लस 3i होतील प्लस 4i अपॉन 2. यालाही 2 कॉमन काढा, सिम्प्लिफाय करा. 2 कॉमन काढून सिम्प्लिफाय केलं तर 2 कॅन्सल झाला असेल, तर पहिल्या ठिकाणी उरेल -1 प्लस इथलाही 2 कॅन्सल झालेला असेल तर काय असेल 2i. तर x = -1 प्लस 2i हे आपलं सेकंड रूट झालं बच्चों लोग. Therefore x = 3 - i, हे एक 3 - i, और x = 2 - 1 प्लस 2i हे आपलं सेकंड रूट. हे आहेत आपले रूट्स त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. मग लोक सम थोडंसं काय होऊन जातं, मोठं होऊन जातं. इथे आपण एबीसीच्या व्हॅल्यूज आणल्या, b² - 4ac बनवलं. मग नंतर फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकल्या, b², सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या, तर शेवटी रूट हे असं राहतं x = मग ह्या पार्टला पुन्हा सॉल्व केलं आपण. याचं स्क्वेअर रूट घेतलं, याचं स्क्वेअर रूट a + ib मानून घेतलं, त्या कंडिशनला सॉल्व केलं. त्याच्यातून a ची b ची व्हॅल्यू शोधायची. आपण शोधलेली आहे, a b ची व्हॅल्यूज काढा. a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू काढा. त्यावरनं पुन्हा त्या पार्टला आपण 7 - 24 i ची व्हॅल्यू बनवा, आणि नंतर पुन्हा आपण हे क्वाड्रॅटिक कुठे थांबवलेलं होतं, इथे, कारण या व्हॅल्यूमुळे अडचण आली होती. मग पुन्हा इथे एक्स्ट्रा व्हॅल्यूज इथे आपण टाकलेल्या आहेत.
x इक्वल टू 2 प्लस आय प्लस ऑर मायनस 7 मायनस 24 आयचं रूट किती काढलेलं आहे आपण ते प्लस ऑर मायनस 4 मायनस 3 आय आणि अपॉन 2 होता 2. मग त्यांना सॉल्व्ह केलं, पुन्हा एकदा प्लस घेऊन सॉल्व्ह करावं लागेल, पुन्हा एकदा मायनस घेऊन सॉल्व्ह करावं लागेल, तेव्हा हे दोन रूट्स तयार होतात. तर बच्चे लोक हे होतं आपलं क्वेश्चन 4 मधलं फर्स्ट सम, ज्याचं टायटल होतं सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. बच्चे लोक हे आहे आपलं क्वेश्चन 4 मधलं सेकंड सम. टायटल काय आहे? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याला घरी ट्राय करा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नाही सॉल्व झालं तर मी आहेच आहे, पुढच्या लेक्चर मध्ये त्याला आपण काय करूया बच्चे लोक सॉल्व करूया. पण पहिला ट्राय कुणी करा, तुम्ही करा. बच्चे लोक भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये. बच्चे लोक जर हे व्हिडिओ लेक्चर आवडलं नक्कीच लाईक करा. आपलं बचाव क्लासेस नावाचं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला हरकत नाही. तर बच्चे लोक व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया बच्चे लोक पुढच्या लेक्चर मध्ये.